चला तर भावांनो, आज दत्त जयंती 3 तारीख. मग आज आपण ठरवलं की गाणगापूर आणि अक्कलकोटला जाऊया. तर त्याला आज सगळेजण कसं निघालोय बघा. बघा मम्मी आणि दीदी बघा कसं पुढे चालले. त्याला मी पण जातो. तर आता आपण सोलापुरातून डायरेक्ट गाणगापूर इष्टी बसलेलो आहे. बघा खूप इष्टी भरलेली होती, पण आता इथे अक्कलकोटला उतरले. तर दत्त जयंती खूप जण अक्कलकोटला जाते, आपण जायचं गाणगापूरला. मग आपण बघा गाणगापूरला जाणार आहोत. आम्हाला जागा भेटून आता आपण गाणगापूरच्या खूप जवळ आलेलो आहे. इथून गाणगापूर 7-8 किलोमीटर आहे. पण ट्रॅफिक एवढा आहे ना की आम्ही सकाळी 6:30ला बसलेलो, पण आता 2:30-3 वाजत आल्या तरी ट्रॅफिक खूप आहे. आम्हाला पोहोचायला तर मला वाटतं 4-5 वाजलेल्या. तर त्याच्या पुढे टाइम जाईल सांगता नाही, कारण गाडी इथून थोडं पुढे गेली पण बंद. मी 5-5:30ला पोहोचलो, पण खूप भूक लागलेली, त्यामुळे प्रसाद चालू होता. मस्तपैकी जेवण केलं आणि तिथून पुढं मग संगम बघायला एक रिक्षा केला. आणि संगम मध्ये तर पोहोचलेलो आहे. हे बघा औदुंबराचं झाड आहे. आता मस्तपैकी काही नदी दिसत आहे. या नदीत आता मस्तपैकी 3 डुबक्या घ्यायच्या आणि वर यायचं. आंघोळ बिंघोळ करून मस्तपैकी आता येतो. मस्तपैकी आंघोळ केल्यानंतर मग सर्वांनी मिळून आंघोळ केल्यानंतर मग टिळा होतो. बघा मी फक्त टिळा होतोय. ते बाबा चांगला टिळा चांगला दिसला पाहिजे. बाबांना पण नाव होते मग कसं एकदम क्वालिटी त्या वेळा कसं दिसत होतं. क्वालिटी आवडलं तर नक्की लाईक करा. आपला व्हिडिओ असंच व्हायला तर जावा लाईक फॉलो करा. प्लीज व्हिडिओ व्हायरल करा. इंदाची पिक्चर कमी करायची होती. इंदा करून झाल्या मग ते नारळ मध्ये सोडायचं होतं. नारळ पण पट्टीस करून आता आपण निघालेलो आहे भस्माचा डोंगर बघायला. हा बघा भस्माचा डोंगर हा खूप मोठा होता. मग तिथं पकडून घरी नेऊन भस्म संपवला सगळ्यांनी. तिथं श्री गुरुदत्तांनी भस्म राक्षसाला भस्म केलं. मग चला बाबा आम्ही पण भस्म घ्या. भस्म घेऊन आम्ही मस्त दर्शन करायला निघालोय. तर हे बघा दत्त मंदिर मुख्य आहे. बघितले मी आता डायरेक्ट लाईनमध्ये सगळे थांबलो. लाईनीमध्ये थांबून आता दर्शन घेत आहोत. थोड्याच वेळात आमचं दर्शन होईल. लाईन पण काय एवढी गर्दी नव्हती. आम्हाला आरती भेटली. खूप भारी दर्शन झाले. तुम्हाला पण यायचे असेल तर नक्की होत होते. मग काय भावांनो, हे बैल काही कसं झोपले. मग गेलं यांच्यातून दिली ताणून आपला हातात मिठून टाकून तेव्हा पद्धतशीर एकदम कडक झोपायला. मावर मुक्काम करून सकाळी 4:30-4:45 पर्यंत आम्ही गावात आलो. रिक्षा करून मग चालू बघा. आता नवीन बांधकाम चालू केलेलं आहे. गावात पण एकदम बाहेर आहे. बघा दत्ताचं मंदिर खूप छान आहे. मग काय लाईनीत लागला सकाळी एवढी पण लाईन नव्हती. मग बाहेर आला मस्तपैकी दर्शन करून चांगलं क्वालिटीमध्ये झालं. एकदम भारी. हे बघा बाहेरचं वातावरण कसं आहे. 4:45 पर्यंत आमचं दर्शन ही झालं. मंदिरातून बाहेर आलो. बाहेर गाणगापूरचा प्रसादही घेतला. प्रसाद घेऊन रिक्षा करून डायरेक्ट रेल्वे स्टेशनला गेलो. रेल्वे स्टेशन पण इथून काय खूप जवळ नाही. 22 किलोमीटर आहे. आम्हाला एकाला 60 होते. 22 किलोमीटर म्हणजे खूप लांब झाला. तिथून गेलो. एवढा लांब प्रवास म्हणून तरी पण गेलो. तर जाऊन रेल्वे स्टेशन अतिशय खूप सुंदर होतं. रेल्वे स्टेशन पण दिसायला पाहिजे. मग थोडं वेळ थांबलो. मग आपण झालं तिथे जाऊन त्याने ट्रेन तिकीला तिकीट काढली. ट्रेन एक 8च्या दरम्यान केली. डायरेक्ट सोलापूर तिकडे आपल्याला जायचं अक्कलकोटला. आम्हाला अक्कलकोटचं तिकीट आलं. अक्कलकोटचं तिकीट 35 रुपये तिकीट आहे. तुम्हाला असं करायला सुद्धा मीटर म्हणतो ट्रेनच प्रवास करा. आपल्या स्टेशनला आम्ही एका तासात अक्कलकोटला पोहोचलो. अक्कलकोटला येऊन स्वामी समर्थाचं दर्शन करायला लवकर आलो. अक्कलकोटला देखील स्टँड बसून अक्कलकोट एक 12 किलोमीटर आहे. तिथून पुन्हा 40 रुपये देऊन प्रत्येकाला आम्ही अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिरापाशी आलो. तिथे आलो तर बॅगा ठेवल्या. चप्पली काढली. मस्त एकदम भारी दर्शन झालं. एकदम भारी. तुम्हाला पण असायचं तर नक्की प्लॅन करून या. फोटो काढले. जरा फ्लाईटमध्ये जेवण करून घेतले सर्वांनी आणि बाहेर आलो. तर बॅगा ठेवून ते सर्व घेतल्या आणि अक्कलकोटच्या स्टँडवर गेलो. अक्कलकोटचं स्टँड तुम्ही बघितलं असेल खूप भारी बांधायला लागले. आणि इकडे जुना येतात तो बनवला आहे. पलीकडे एकदम भारी अक्कलकोटचं स्टँड बांधायचं चालू आहे. तुम्ही तुम्हाला पण असं नक्की काढायचं असेल तर नक्की पुढच्या जयंतीला तुम्ही देखील काहीतरी प्लॅन करून या.